मला आवाज येतोय का सर? विशाल सर, मला ॲलो केलं. तुमचा माईक फक्त तिथं अनम्यूट करा. हॅलो, येतोय का आवाज? हां सर, येतोय येतोय. हां सर, येतोय आवाज तुमचा पण. येस, सुरू करूयात का आपण? हो चालेल. ठीक आहे, चालेल. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि सर्वांना अभ्यासासाठी पण शुभेच्छा. आणि तर पॉलिटी असा विषय आहे की सर्वांनाच जवळपास सोपा जातो आणि रिलेटिव्हली बाकी सब्जेक्टपेक्षा याचं इनपुट आउटपुट पण जास्त आहे सायन्स हिस्ट्रीच्या कम्पॅरेटिव्हली. त्यामुळे हा बऱ्यापैकी सोपा विषय आहे आणि सर्वांचाच जवळपास स्ट्रॉंग विषय असतो. सो मला असं वाटतं की याच्यात कोणीच मार्क घालू नयेत. तर याच्या स्ट्रॅटजीबद्दल मला असं वाटतं की पहिली गोष्ट तर 15 क्वेश्चन येतात प्रीमध्ये आणि 15मधील 12 ते 13 क्वेश्चन एकदम इझी असतात. हार्डली आले तर 2-3 क्वेश्चन अवघड येऊ शकतात. पण मला वाटतं की ह्याच्यात तुमचे 12-13 क्वेश्चन बरोबर यायलाच पाहिजेत. त्यासाठी आपण स्ट्रॅटजी म्हणजे जसं आता 4-5 मुद्द्यावर आपण बोलू आणि त्यानंतर तुमचे क्वेश्चन वगैरे घेऊ, कारण यात जास्त करून आपण चर्चात्मकच सेशन ठेवूयात. तर पहिली गोष्ट आहे की रेफरन्स बुक. आता रेफरन्स बुकसाठी माझं UPSCचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मी लक्ष्मीकांतच फॉलो केलं होतं. त्याच्यामुळे लक्ष्मीकांत हा एकमेव आणि बेस्ट सोर्स आहे जर तुम्ही इंग्लिशमध्ये करत असाल. आणि मराठीमध्ये असेल तर मला वाटतं त्यांचं ट्रान्सलेशन केलेलं आहे बुक कुणाचं तरी, सो ते तुम्ही फॉलो करावं बुकसाठी. आणि एकच सोर्स ठेवा, जास्त सोर्सेसमध्ये पडू नका. आणि नोट्स जर शक्य असतील तर काढा, म्हणजे आता इथून पुढे तर वेळ नाही आहे काढण्यासारखी 50 दिवसात. त्याच्यामुळे ह्याच्या आधी काढले असतील तर त्याच रिवाईज करा व्यवस्थित. आणि पण नोट्सचा फायदा होतो, म्हणजे मायक्रो नोट्सचा नक्कीच फायदा होतो. त्यामुळे नोट्सचं रिवाईज व्यवस्थित करा. त्याच्यानंतर तुम्हाला लेक्चर्स जर कुठली बॅच म्हणजे तसं पॉलिटीला गरज पडतच नाही, कारण बऱ्यापैकी इझीच सब्जेक्ट आहे. त्यामुळे असं काही बॅच करण्याची किंवा लेक्चर्सची गरज पडत नाही. पण एखाद्यात तुम्हाला टॉपिक वाटला अवघड आहे, समजा प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन आहे किंवा इलेक्शन, प्रेसिडेंटचं इलेक्शन आहे, इलेक्टोरल कॉलेज आहे, कसं हे करतात, तर तुम्हाला यूट्यूबवर जरी तुम्ही सर्च केलं ना तरी त्यावर व्हिडिओ येतात आणि तुम्हाला ते अंडरस्टँडिंगसाठी तुम्ही ते पाहू शकता. त्यामुळं तिथे होऊन जातं. आणि माझी म्हणजे नोट्स मी काढायचो, पण काही ज्या फॅक्च्युअल नोट्स, फॅक्च्युअल जे टॉपिक्स असतील तसे आर्टिकल्स आहेत ज्या एकदम साधी रिवाईज करता येतील अशा नोट्स मी रिवाईज करायचो काढून. तो तसं करू शकता. किंवा मग बुकचं इंडेक्स जे असतं, माझं असं असायचं की प्रत्येक चॅप्टरचा जो पहिलं पेज असतं ना, जसं आता लक्ष्मीकांत पाहिलं असेल तुम्ही की तिथे अर्धं पेज मोकळत असतं म्हणजे, किंवा त्याच्या आधीचं पेज एम्प्टी असतं. तर मी तिथे माझे जे मला अशा गोष्टी अशा वाटायच्या की मला ह्या गोष्टी लक्षात राहणार नाही, तर मी त्यातील लिहून ठेवायचो आणि ह्याच गोष्टी मी एक्झामच्या वेळी रिवाईज करायचो. त्याच्यामुळे असं काही वेगळं करण्याची गरज नसते. तुम्हाला त्याच गोष्टी, तुम्हाला तुमच्यानुसार ज्या गोष्टी अवघड वाटतात लक्षात ठेवायला, त्या तुम्ही वेगळ्या काढून त्याच रिवाईज करायला हव्यात. त्यानंतर आपण PYQ बद्दल जर बोलायचं झालं तर PYQचं म्हणजे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे. PYQ बद्दल म्हणजे आयोगाने तर अक्षरशः तेच PYQ रिपीट केलेले आहेत काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी ऑप्शन्स थ्रू त्यांनी त्या गोष्टी रिपीट केलेल्या आहेत. काही ठिकाणी थीम्स रिपीट होतात. सो तुम्हाला PYQचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा आहे. त्यातल्या त्यात 20 नंतर जो पॅटर्न आहे तो त्यांचा एक स्पेसिफिक पॅटर्न आहे, 20 ते 23चा, आणि 16 ते 19चा एक वेगळा पॅटर्न आहे. सो तुम्हाला आधी 20 ते 23चा पॅटर्न नीट पाहायचा आहे, कारण त्यानुसारच 24चा पेपर येणार आहे. सो त्याचा व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यास करायचा, त्यामध्ये ऑप्शन पाहायचे, आयोग कसा विचार करतो. तुम्ही पेपर सेटरसारखा थोडासा विचार करायला प्रयत्न करा, तुम्हाला कळेल. म्हणजे PYQ केलेच असतील तुम्ही आतापर्यंत, त्यामुळे ती बेसिक आयडिया आलीच असेल. सो त्यानुसार मग तुम्हाला ठरू शकता. आता आपण थोड्या वेळाने पाहू, म्हणजे 23चा पेपर मी तुम्हाला काही 1-2 क्वेश्चन सांगतो की कसा विचार करायला पाहिजे किंवा कसा करू शकता तुम्ही. सो ते पाहूयात. पण त्यामध्ये तुम्हाला PYQ महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर MCQ आणि टेस्ट सॉल्व करणं पण फायद्याचं ठरतं. तुम्ही जो अप्रोच डेव्हलप करणार आहेत तो टेस्ट करायला तुम्हाला टेस्ट आणि MCQ करू शकता. पण मला असं वाटतं की तुमची ती गोष्ट जेव्हा तुमचे PYQ होतील सर्व ह्याचे,
सर्व इयर्सचे, म्हणजे ॲटलिस्ट 16पर्यंत तरी जावं असं माझी हे आहे तुम्हाला. तर ते होतील तेव्हाच तुम्ही टेस्टला किंवा ह्यांना जावं. नाहीतर आपण मार्केटमध्ये टेस्ट भरपूर आहेत, पण त्यांचं कसं आहे की आयोगाचा थिंकिंग वेगळी असते. आयोगाचा जे आपण काही रूल्स आहेत ते तिथे जे अप्लाय होतात ते टेस्टिंगला अप्लाय नाही होत. सो ते तुम्ही फक्त टेस्टिंग पर्पजसाठी करावेत असं मला वाटतं. त्यानंतर सिली मिस्टेक कशा टाळायच्या, तर सिली मिस्टेकसाठी तुम्हाला वाचताना थोडंसं सजग राहणं गरजेचं आहे. थोडं अवेअर राहून पेपर सॉल्व करा. त्यामध्ये आता माझं अशी सवय होती की जेव्हा मी क्वेश्चन वाचतोय तेव्हा मी अंडरलाईन करतो. म्हणजे क्वेश्चन वाचता वाचताच मी इम्पॉर्टंट कीवर्ड असेल किंवा इनकरेक्ट लिहिलं आहे, नॉट करेक्ट लिहिलं आहे, त्याचा लगेच माझा राऊंड होतो मोठा, आपल्या ब्लॅक पेननेच मोठा सर्कल होतो की हां हे इथे असं विचारलं आहे. आणि जे कीवर्ड असेल त्याला पण मोठा अंडरलाईन करतो. तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि ह्या टेस्ट सिरीजमध्ये चेक म्हणजे अप्लाय करू शकता, जेणेकरून तुमच्या फायनलला चुका ह्या होणार नाही. कारण बऱ्याचदा या गोष्टी आपण तेवढ्या हे नसताना करेक्ट इनकरेक्ट करून ह्या काही गोष्टी चुकतात आणि 1-2 मार्कांनी तुमची फ्री हुकते. तर या गोष्टीसाठी थोडंसं सजग राहणं आवश्यक आहे. त्यानंतर हातातले मार्क्स आपण पॉलिटीमध्ये पाहिले तर हातातले मार्क्स कसे आहेत की मी जसं म्हणलं इझी क्वेश्चन 12 ते 13 इझी क्वेश्चन्स आहेत आणि हार्डली 2 ते 3 क्वेश्चन आले तर डिफिकल्ट येतात. ते पण असं नाही की येतीलच. सो तुम्हाला सर्व अटेम्प्ट करायचे. 15च्या 15 क्वेश्चन अटेम्प्ट झालेच पाहिजेत पॉलिटीचे आणि त्यामध्ये तुम्हाला जे इझी आहे ते होतीलच, पण जे अवघड आहेत तिथं पण तुम्ही लॉजिक लावा, अप्रोच लावा. आता मार्केटमध्ये तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे की खूप गोष्टी म्हणजे कट ऑफ एवढा वाढतोय. त्याचं कारण हेच आहे की लोक हे झालेत म्हणजे सर्व अटेम्प्ट करणारे, फुल अटेम्प्ट करणारा पेपर सर्वच अटेम्प्ट करतात आहे आणि त्यामुळे ह्या लॉजिक आणि अप्रोचच्या खूप गोष्टी आहेत. म्हणजे ॲक्च्युली मी पण केले की HRD सारख्या पेपरमध्ये ह्या गोष्टी खूप कामात आहेत. ऑल ऑफ द अबोव जसे आपण पाहिले की बऱ्याच ऑप्शन्समध्ये जेव्हा तुम्हाला माहितीच नसतं काय तेव्हा ऑल ऑफ द अबोव हे गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. सो अशा गोष्टींमध्ये करू शकतो आपण. बघूयात 23चा पेपर मी आता टाकतो तुमच्याकडे, तर आपण तेव्हा बघूयात. त्यानंतर रिव्हिजन बिफोर एक्झाम. रिव्हिजनचं कसं आहे की माझं रिव्हिजनचं असं ठरायचं की उलटं यायचो मी. म्हणजे आदल्या दिवशी तर पूर्ण जसं मी म्हणते की आर्टिकल्सचे, अमेंडमेंटचे इम्पॉर्टंट ह्या गोष्टी तुमच्या आदल्या दिवशी एकदम फॅक्च्युअल डाटा जो आहे तो रिवाईज व्हायला हवा. आणि त्याच्या आधी 2-3 दिवस आधी मी लक्ष्मीकांत हे करून घ्यायचो रिवाईज, जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. आता ह्याच्यात पण असं आहे की जसं प्रत्येक टॉपिकमध्ये काही यांचे आयोगाचे फेवरेट टॉपिक्स आपण जे म्हणतो तसे पॉलिटीमध्ये पण आहे. त्यामध्ये कसं असतं मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, सुरुवातीचे जे 3-4 चॅप्टर्स आहेत त्यामध्ये आयोग प्रश्न विचारतो खूप सारे. त्यानंतर प्रिएम्बल, FR, DPSP, फंडामेंटल ड्युटीज ह्यावर तर 100% दरवर्षी क्वेश्चन असतो. त्यानंतर अमेंडमेंट प्रोसिजर, इमर्जन्सी, सेंटर स्टेट रिलेशन, इंटरस्टेट रिलेशन, प्रेसिडेंट, गव्हर्नर, पार्लमेंट, कमिटीज याच्यावरती म्हणजे आयोग वारंवार प्रश्न विचारते. त्यामुळे आपल्याला हे टॉपिक्स 2-4 दिवस आधी फ्रीच्या हे लक्ष्मीकांतमधून किंवा तुमच्या सोर्समधून पाहून घ्यायचे एकदा. त्यात ज्युडिशरी पण येईल आणि पंचायत राज पण येईल. त्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीजही त्याचा पार्ट आहे. आणि असे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्ही आधी करू शकता. आणि माझं जसं मी सांगितलं की रिव्हिजनचं मी उलटं येतो. म्हणजे आदल्या दिवशी समजा मी इम्पॉर्टंट करतोय तर त्याच्या 2-3 म्हणजे आदला जो वीक असेल फ्रीचा तर त्याच्यात जे 7 दिवस आहेत तर आपले समजा 7 सब्जेक्ट आहेत टोटल. तर त्या 7 सब्जेक्ट प्रत्येक सब्जेक्टला 1 दिवस देणं. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार हिस्ट्री, जॉग्राफी असं करता येतो. आणि त्याच्या परत आधी जो 2 आठवडे असतील तेव्हा मी प्रत्येक सब्जेक्टला 2-3 दिवस द्यायचो. परत त्याच्या आधीचा जो असेल तर म्हणजे असं तुम्ही तुमच्या जेवढ्या रिव्हिजन बसतील त्या शेड्यूलमध्ये तेवढ्या बसवा. आणि 3 तरी रिव्हिजन व्हायला पाहिजे असं मी म्हणतोय. की समजा माझं फर्स्ट रिव्हिजनला 4-5 दिवस पॉलिटीला देतोय मी, 4-5 दिवस हिस्ट्रीला देतोय, तर तोच माझा टाईम निम्मा होणार आहे, हाफ होणार आहे सेकंड रिव्हिजनला. आणि थर्ड रिव्हिजनला तो माझा अजून निम्मा होणार आहे, तो 1 दिवसावर येणार आहे. असं करून माझं लास्ट वीकमध्ये सगळे टॉपिक, सगळे सब्जेक्ट. आणि ह्यात आता असं आहे की तुम्ही सर्वच सब्जेक्ट करावा असं काही नाही आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जो इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे, जसं मी आता पॉलिटीचे सांगितले काही टॉपिक, तसंच ही जॉग्राफीचे आहेत, तसेच हिस्ट्रीचे पण आहेत की जे हाय आउटपुट टॉपिक्स आहेत ते रिवाईज करावेत. सो तुम्हाला ते रिव्हिजनला असं बरं पडेल. 3 रिव्हिजन मी सांगतो की म्हणजे करावेत. म्हणजे तुम्हाला तो कॉन्फिडन्स वेगळाच राहतो की तुम्ही फ्रीच्या पेपरला ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशी. त्यानंतर आता शेवटचे जर 50 डेजची स्ट्रॅटेजी आहे तर ही सरांनी सांगितल्याप्रमाणे की न्यू आले किंवा लास्ट फेल किंवा लास्ट
म्हणजे सगळ्यांना तशी जवळपास सेमच स्ट्रॅटजी लागू होते की तीच रिव्हिजन करायची आहे, तुम्हाला तेच PYQ पाहिजेत आणि जास्तीत जास्त रिव्हिजन व्हायला पाहिजे त्यामध्ये. आणि बाकी काय म्हणजे न्यूवाले फर्स्ट अटेम्प्टवाले जे असतील त्यांचा तर मला असं वाटतं की ॲग्रेसिव्ह अप्रोच राहायला पाहिजे, कारण तुम्हाला काय असं हरण्यासारखं काय नाही आहे इथे. तो बिंदास चांगला पेपर द्यायचा. आणि ज्यांनी मागच्या वेळी प्रियांची नाही क्लिअर होऊ शकते काय घालून, तर मला असं वाटतं की प्रत्येकजण तेवढाच डिझर्विंग आहे. फक्त तुमचं आता आपण पाहिजे की 0.5 मार्कांनी पण गेलेली इथे, माझी तर पोस्ट गेली इंटरव्ह्यूमध्ये कमी पडल्यामुळे मार्क्स. तो म्हणजे तुम्ही फेल झाला म्हणजे तुम्ही काय वर्दी नाही असं नाही आहे. सो फक्त तुमच्या चुकावर तुम्ही काम करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यावरती तुमच्या सुधारणा करून तुमचे वीक एरिया, तुमचे स्ट्रॉंग एरियाज वर काम करून पुन्हा त्या गोष्टी इम्प्रूव्हमेंट करणं म्हणजे रास्त आहे. त्यानंतर माझा अप्रोच पर्सनल अप्रोच असा आहे की स्ट्रॉंग एरियाजला अजून स्ट्रॉंग करणं आणि वीक एरियाजला जेमतेम पाहणं. म्हणजे मी आता समजा सायन्स आणि हिस्ट्री जे आहेत ते माझे वीक होते आणि पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी हे माझे स्ट्रॉंग पॉईंट्स होते, स्ट्रॉंग सब्जेक्ट होते. तर मी स्ट्रॉंग सब्जेक्ट माझे खूप स्ट्रॉंग केले होते की जिथे मला पॉलिटीमध्ये 13-14 मार्क्स येतील, म्हणजे 13-14 क्वेश्चन राईट येतील, इकॉनॉमिक्समध्ये 13-14 येतील, असं करायचं. तर ते तुमच्या ह्याच्यावर आहे. पण मला असं वाटतं की स्ट्रॉंग एरियाज आपण करू शकतो स्ट्रॉंग, आणि वीक एरियाज माझे सायन्स किंवा हिस्ट्री आहे. तर मी तिथे जेमतेमच करायचो की ठीक आहे मला 8 आले 9 आले तरी चालते, 7 आले तरी चालते, पण इकडे माझे मार्क्स कमी नाही होणार. असं मी तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ठरवू शकता की वीकला तुम्हाला द्यायचं प्राधान्य की स्ट्रॉंगला द्यायचं. आणि त्यानंतर मागच्या वेळी ही क्लिअर केली आहे एकदम लास्ट वीक, सो त्यांच्यासाठी तर हायचेच तुम्ही व्यवस्थित तो अप्रोच फॉलो केला तोच करा. फक्त कॉम्प्लेसेंट होऊ नका आणि रिव्हिजन करत राहा. बाकी तर काय नाही आहे.